नमस्कार. आपण रोज बोलतो, लिहितो, पण कधी विचार केलाय की आपल्या या सुंदर मराठी भाषेचा मूळ पाया काय आहे? तर तो पाया आहे आपली वर्णमाला. भाषेची एक परिपूर्ण ब्लूप्रिंटच जणू. तर मग चला, आज आपण हाच पाया अगदी मुळापासून समजून घेऊया. चला सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाने. आपण जे काही बोलतो किंवा लिहितो त्यातला असा सगळ्यात लहान भाग कोणता आहे ज्याचे आपण आणखी तुकडे करू शकत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ण. म्हणजे आपल्या तोंडून जे सहज आवाज बाहेर पडतात ना, जे मूळ ध्वनी आहेत, त्यांनाच वर्ण म्हणतात. भाषेचे अणू म्हणू शकतो आपण यांना, सगळ्यात लहान पण सगळ्यात महत्वाचे. आणि मग हेच सगळे वर्ण जेव्हा एक विशिष्ट क्रमाने, जशी फुलांची माळ असते ना, तसे एकत्र येतात, तेव्हा तयार होते वर्णमाला. ही वर्णमाला म्हणजेच आपल्या भाषेचा तो भक्कम पाया आहे, ज्यावर संपूर्ण भाषेची इमारत उभी आहे. आता ही जी स्लाईड आहे ना, हा आपल्या वर्णमालेचा एक प्रकारे रोडमॅपच आहे. नीट बघा. वर्णमालेची विभागणी 3 मुख्य गटांमध्ये झालेली दिसते: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आपण आता एकेका गटाला अगदी जवळून समजून घेणार आहोत. बरं, मग हे सगळे स्वर, स्वरादी आणि व्यंजने मिळून एकूण वर्ण किती होतात? तर आधुनिक मराठी वर्णमालेनुसार हा आकडा आहे 52. यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजनांचा समावेश होतो. हा आकडा लक्षात ठेवायला हवा. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, ते म्हणजे स्वर. स्वरांना तर आपल्या भाषेचा आत्माच म्हटलं जातं. आणि का? कारण त्यांच्याशिवाय कुठलाच उच्चार पूर्ण होऊ शकत नाही. स्वरांची खासियत काय आहे माहितीये? तर हे असे वर्ण आहेत ज्यांचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणाचीच मदत लागत नाही, अगदी स्वतंत्रपणे. यांचा आवाज थेट आपल्या कंठातून येतो, कुठेही न अडखळता. आता स्वरांमध्ये ना एक गंमत आहे. त्यांच्या उच्चारासाठी लागणाऱ्या वेळेनुसार त्यांचे प्रकार पडतात. बघा, ज्यांचा उच्चार पटकन होतो म्हणजे कमी वेळ लागतो त्यांना म्हणतात ऱ्हस्व स्वर, जसं की अ, इ, उ. आणि ज्यांच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो ते झाले दीर्घ स्वर, म्हणजे आ, इ, उ. फरक अगदी साधा आणि सोपा आहे. स्वरांचे अजूनही काही प्रकार आहेत हा. उदाहरणार्थ, जेव्हा 2 वेगवेगळे स्वर एकत्र येतात तेव्हा तयार होतात संयुक्त स्वर. मग जे स्वर साधारणपणे एकाच उच्चारस्थानातून येतात, जसं अ आणि आ, त्यांना म्हणतात सजातीय, म्हणजे एकाच जातीचे. आणि जे वेगवेगळ्या उच्चारस्थानातून येतात, जसं की अ आणि ई, ते झाले विजातीय. चला, स्वरांबद्दल तर आपण जाणून घेतलं. आता वर्णमालेच्या पुढच्या 2 महत्त्वाच्या घटकांकडे वळूया: स्वरादी आणि व्यंजने. तीच अॅनालॉजी पुढे नेऊया. जर स्वर भाषेचा आत्मा असतील तर व्यंजने हे जणू काही त्याचं शरीर आहेत आणि स्वरादी त्यांना मदत करतात. स्वरादी या शब्दाची फोड केली ना, तर त्याचा अर्थ होतो स्वर आहे आदी च्याच्या. म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो तो स्वरादी. अ आणि आहा हे 2 स्वरादी आपल्या वर्णमालेत आहेत. आणि यांच्या उच्चारासाठी नावाप्रमाणेच आधी एका स्वराचा आधार घ्यावाच लागतो. आणि आता येऊया व्यंजनांकडे. व्यंजनांचं कसं आहे, त्यांचा उच्चार मुळात अपूर्ण असतो. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना नेहमीच स्वरांची मदत लागते. म्हणूनच तर आपण म्हणालो होतो की स्वरांशिवाय व्यंजने अपूर्ण आहेत, अगदी आत्म्याशिवाय शरीरासारखी. व्यंजनांची दुनिया तर खूपच मोठी आणि इंटरेस्टिंग आहे. त्यांचे पण अनेक प्रकार पडतात. चला तर मग या व्यंजनांच्या वर्गीकरणात थोडंसं खोलवर जाऊया आणि सुरुवात करूया स्पर्श व्यंजनांपासून. क पासून म पर्यंत जी 25 व्यंजने आहेत ना, त्यांना म्हणतात स्पर्श व्यंजने. आता यांना असं का म्हणतात? सोपं आहे. कारण यांचा उच्चार करताना आपल्या तोंडातील अवयवांचा एकमेकांना स्पर्श होतो. मग ती जीभ असो, कंठ, टाळू किंवा दात असो. आता ही रचना किती शास्त्रीय आहे ते बघा. या 25 स्पर्श व्यंजनांना 5 वर्गांमध्ये विभागलं आहे आणि प्रत्येक वर्गात एक मस्त पॅटर्न दिसतो बरं का. पहिली 2 व्यंजने आहेत कठोर, त्यानंतरची 2 आहेत मृदू आणि शेवटचं जे आहे ते अनुनासिक, म्हणजे ज्याचा उच्चार नाकातून होतो. बरं, स्पर्श व्यंजनांपलीकडेही काही खास व्यंजने आहेत, जसे की य, र, ल, व. यांना अर्धस्वर म्हणतात, कारण यांचे उच्चार स्वरांच्या बरेच जवळचे आहेत. मग येतात श, श, स. यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. का? कारण यांच्या उच्चारात हवेच्या घर्षणाने उष्णता निर्माण होते. मग आहे ह, ज्याला महाप्राण असं एक वजनदार नाव आहे. आणि हो, आपला लाडका ल, जो एक स्वतंत्र वर्ण मानला जातो. आता एक खूपच इंटरेस्टिंग भाग बघूया.
आपण हे जे सगळे वेगवेगळे आवाज काढतो ते आपल्या तोंडात नेमके तयार कुठे होतात? त्या जागेलाच व्याकरणात उच्चारस्थाने असं म्हणतात. हे बघा, क वर्गातले जे ध्वनी आहेत ना, क, ख, ग, हे थेट कंठातून येतात, म्हणून त्यांना म्हणायचं कंठ. मग च वर्गातले ध्वनी च, छ, ज हे जीभ टाळूला लागल्यावर येतात, म्हणून ते झाले तालव्य. जीभ थोडीशी मागे वळून टाळूच्या छताला लागली की ट वर्गातले मूर्धन्य ध्वनी तयार होतात. जीभ दातांना लागली की त वर्गातले दंत्यध्वनी आणि दोन्ही ओठ एकत्र आले की प वर्गातले ओष्ठ्यध्वनी प, फ, ब. बघा किती अचूक आणि वैज्ञानिक रचना आहे ही. ठीक आहे, आतापर्यंत आपण भाषेचे सुटे भाग पाहिले, म्हणजे वर्ण, स्वर, व्यंजने वगैरे. आता हे सगळे भाग एकत्र येऊन एक अर्थपूर्ण घटक कसा बनतो ते बघूया, म्हणजेच अक्षर नक्की कसं तयार होतं. आणि या सगळ्याचं उत्तर या स्लाइडमध्ये आहे. इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय की एक अपूर्ण व्यंजन जेव्हा एका स्वरासोबत मिळतं तेव्हाच एक पूर्ण अक्षर तयार होतं. हे सोपं समीकरणच बघा ना. क हे जे अपूर्ण व्यंजन आहे त्याला जेव्हा आ या स्वराची साथ मिळते तेव्हा तयार होतं का, हे एक पूर्ण उच्चारता येणारं अक्षर. खरं तर हेच आपल्या मराठी भाषेच्या निर्मितीचं मूळ सूत्र आहे, व्यंजन आणि स्वरांचं एक सुंदर मिलन. आणि हो, जाता जाता एक अभिमानाची गोष्ट सांगायलाच हवी. हा जो ल वर्ण आहे ना, ही आपल्या मराठीची एक खास ओळख आहे. हा एकमेव असा स्वतंत्र वर्ण आहे जो आपण इतर कुठल्याही भाषेतून घेतलेला नाही. हा अस्सल आपला मराठी आहे. तर ही होती आपल्या मराठी वर्णमालेची शास्त्रीय आणि तर्कशुद्ध दुनिया. पण हे सगळं जाणून घेणं इतकं महत्त्वाचं का? तर हा शेवटचा प्रश्न आपल्याला विचार करायला लावेल. कधी विचार केलाय की फक्त एका वर्णाचा उच्चार, फक्त एका वर्णाचा थोडा जरी इकडे तिकडे झाला तर शब्दाच्या अर्थामध्ये केवढा मोठा फरक पडू शकतो? यावर नक्की विचार करून बघा.